पुन्हा एक बार सर्वांना सलाम। तुम्हाला हा नाताळ व येणारे नवीन वर्ष सुखाचे जाओ। आणि मी तुमच्या सगळ्यांकडे बघत असताना मला असं वाटतं की खरोखर आपल्या प्रत्येकाला ते फार सुखाचं जाते, नाही का? आणि देवाची स्तुती असो त्याबद्दल, कारण देव हा महान आहे आणि देव आपल्याला चालवणारा आहे, सहाय्य करणारा आहे, शक्ती देणारा आहे। याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ। जे सुंदर असं स्वागत मंडळीद्वारे आमचं करण्यात आलं त्याबद्दल खरोखर मी तुम्हा सर्वांचे आभार मानते। घरी येणं आणि या मंडळीमध्ये उपस्थित असणं नेहमीच आनंददायी आहे आणि देवाच्या सेवेची संधी सदोदित प्रभू देत असतो। याबद्दल देखील आम्ही कुटुंब या नात्याने देवाचे आभार मानतो, त्याची स्तुती त्याचा गौरव करतो। आणि जेव्हा सुंदर तरुण संचलन करत असतात तर आणखीन उत्तेजन येतं, कारण त्या ठिकाणी पुढं काय असणार आहे ह्याचं एक क्युरिओसिटी असते की लेकरं पुढे जात आहेत, सुंदर प्रभूच्या कार्यामध्ये प्रभू त्यांना चालवत आहे। याबद्दल देखील देवाच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते आणि तिचे देखील आभार मानते स्वागतासाठी। आणि देवबाप तुला सदोदित चालव आणि इतर देखील तरुण आणि जे लेकरं आहेत तुम्हाला देखील देवबाप सदोदित चालव। आजच्या ह्या रविवारचा विचार करत असताना आम्ही इथं आलो आणि बोलत होतो आणि परत एकदा जाणीव झाली की जे देवाचं वचन असतं ते आपण तयारी करणारा व्यक्ती तयारी करतो, परंतु काही गोष्टी शेवटपर्यंत डोक्यात येत राहतात। आणि तसंच आज काय झालं, मी काय हा विचार केला नाही, परंतु आजचा हा रविवार हा वर्षाचा शेवटचा रविवार आहे। 2021 ह्याचा हा शेवटचा रविवार त्या ठिकाणी आहे आणि आपण कालच क्रिसमस किंवा नाताळ जो आहे त्या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे आणि मग आपण पुढे जात आहोत। अजून आपण त्या नाताळाच्या आनंदामध्ये आहोत आणि असणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये। आणि जर विचार केला तर रोजच आपण त्या ख्रिस्त जन्माचा आनंद आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये साजरा करावा, अशा रीतीने आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे। आणि ह्या दोन्ही गोष्टींविषयी विचार करत असताना माझ्या समोर देवबापाने एक सुंदर असं वचन त्या ठिकाणी आणलं की जे नाताळाबाबतचं आहे, परंतु ह्या मागील संपूर्ण वर्षभराचा देखील आपण हे ऐकत असताना विचार करणार आहोत। आणि येणाऱ्या वर्षामध्ये वाटचाल करत असताना काहीतरी महत्वाचं जे देवबापाला तुम्हाला आणि मला त्याच्या वचनामधून सांगायचं आहे त्याच्याकडे आज आपण लक्ष देणार आहोत। प्रियानो, थोडंसं आपल्याला इकडं तिकडं जावं लागणार आहे, परंतु ते नाताळाविषयीचेच पॅसेजेस आहेत आणि लहानपणापासून किंवा ह्या दिवसांमध्ये आपण ह्या गोष्टींविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला असेल, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत, हे जे कॅरेक्टर्स ज्यांच्या जीवनामधून आज आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्याच्याविषयी आपण सतत त्या ठिकाणी ऐकत आलेलो आहोत। परंतु कदाचित हे नवीन असेल, कदाचित तुम्ही ह्याविषयी आधी ऐकलं असेल, परंतु एक काहीतरी ठाम आपल्याला ह्या वचनामधून देवबाप शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रियानो, आज आपण वचनाकडे वळणार आहोत आणि माझी इच्छा आहे की जे फिजिकल बायबल आहे, जर तुमच्याकडे ते मराठी शास्त्र आहे तर त्याच्यामधून कोणीतरी हे वचन वाचावं। मत्तैकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 20 आणि 21 वचन। मत्तै 1, 20 आणि 21। असे विचार त्यांच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार कराव्यास अवमान करू नको, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे। तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल। आभार मानते संध्या। आणि ह्याच्यामधला काही शब्द थोडंसं आपण विविध भाषांतरांमध्ये जाणार आहोत, त्याच्याविषयी मी आधीच वाचलंय, कारण कदाचित सगळेच भाषांतर आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध नसतील। परंतु ह्या मागील संपूर्ण वर्षभराचा विचार तुम्ही करत असाल, आपल्या जीवनाचं अवलोकन जर आजच्या ह्या सकाळी तुम्ही या ठिकाणी बसलेलं असताना करत असाल, पुष्कळ असे चढ उतार तुमच्या जीवनामध्ये तुमच्या समोर येतील। कदाचित ते शारीरिक बाबतीत असतील, कदाचित ते मानसिकरित्या त्रास देणारे तुम्हाला असतील, कदाचित आर्थिक बाबतीत ते तुम्हाला हलवून टाकणारे असतील, त्या ठिकाणी
बरेचसे प्रश्न, चिंता, काळज्या असतील, त्या ठिकाणी अतिशय अत्युच्च आनंदाचा प्रसंग त्या ठिकाणी असेल, ज्याने तुम्ही भरून गेलेला आहात. देवाने तुम्हाला त्या ठिकाणी भरून गेलेला आहे. जीवनातील वेगवेगळ्या परिस्थिती, जर तुम्ही आज मी तुम्हाला म्हटलं की 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात ही मागची जी वर्ष आहे, जे दिवस आहे त्याच्याविषयी विचार करा, पुष्कळ गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असं एक चलचित्रासारख्या ते येते. परंतु त्या ठिकाणी देवबापाने तुम्हाला चालले आहे, सहाय्य केलेलं आहे. कदाचित तुम्ही त्या ठिकाणी थोडेफार निराश होत असाल, कदाचित जास्त निराश झालेले असाल, परंतु प्रभूने तुम्हाला त्या ठिकाणी सोडलेलं नाही. वचन 20 या ठिकाणी असं म्हणतं, ह्या योसेफाविषयीचं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्याला प्रभूच्या दूताने स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस. या ठिकाणी अनुमान हा शब्द वापरलेला आहे, परंतु जे थॉम्सन चेन रेफरन्स बायबल जे आहे त्याच्यामध्ये जर ते भाषांतर जर आपण विचारलं तर या ठिकाणी तू भिवू नकोस. आपल्या जीवनातील ज्या विविध परिस्थिती आहेत प्रियांनो, ज्या आपण त्यांना सामोरे गेलेलो असेल किंवा इथून पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सामोरे जाणार असू, मला आज तुम्हाला सांगू द्यात आणि उत्तेजन देऊ द्या की योसेफाच्या परिस्थितीला अनुरूप असं, त्याची परिस्थिती कठीण होती का? त्याच्या ठिकाणी ठेवून पाहिले स्वतःला? कठीण होती. पुष्कळ असे प्रश्न त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होते आणि तो फक्त मरियेशी त्या ठिकाणी त्याची एंगेजमेंट झालेली आपल्याला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्या ठिकाणी पण तो त्या ठिकाणी दूत त्याला दर्शन देत आहे आणि त्याला सांगत आहे की तू तिचा स्वीकार करण्यास अनुमान करू नको, भिवू नको. कठीण आहे सर्वतोपरी त्याची परिस्थिती त्या ठिकाणी कठीण होती. त्याला समजत नसे की कशा रीतीने मी ह्या परिस्थितीचा स्वीकार करावा, परंतु त्या ठिकाणी प्रभूचा दूत त्याला स्वप्नामध्ये दर्शन देत आहे आणि त्याला सांगत आहे की तू तिचा स्वीकार पत्नी म्हणून करण्यास भिवू नको, भयभीत होऊ नको. प्रियानो, हे ख्रिस्ती जीवन जगत असताना आज ज्या विषयावर आपण बघणार आहोत, भिवू नका, भयभीत होऊ नका, तर परमेश्वरावर भरोसा ठेवा. भिवू नका, भयभीत होऊ नका, तर आपला भरोसा परमेश्वरावर ठेवा. जर योसेफाच्या जीवनामध्ये आपण बघत आहात तर सर्वात पहिली गोष्ट आपण त्याच्या जीवनामधून किंवा त्याने जी कृती केलेली आहे, प्रभूच्या दूताने त्याला जे दर्शन देऊन सांगितलेलं आहे ते म्हणजे भिवू नका, तर देवाच्या योजनेचा, तुमच्या जीवनासाठी जी त्याची योजना आहे तिचा स्वीकार करा. प्रिया, ती योजना सदोदित त्या ठिकाणी फारच गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांसारखी असेल असं नाही. त्या ठिकाणी परिस्थिती खाली वर होणारी असेल. योसेफाची परिस्थिती देखील फार कठीण त्या ठिकाणी होती. त्याला त्या परिस्थितीमधून जाण्यासाठी कदाचित कठीण वाटत असेल, परंतु देवाच्या दूताने त्याला दर्शन देऊन सांगितलेलं आहे की खूप मोठा उद्देश देवाचा त्याच्या ह्या स्वीकारण्यानुसार त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 21 वचन म्हणतं की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून टाळेल. जर आपण विचार केला की योसेफाने जर ते स्वीकारलं नसतं तर काय झालं असतं, वेगळं काहीतरी चित्र असतं. परंतु त्याने देवाच्या योजनेचा स्वीकार, जरी ती कठीण होती, जरी त्याला कदाचित ती त्या ठिकाणी बोचणारी होती, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्याच्या सामाजिक जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याला कदाचित त्याच्यासाठी ऐकावं लागलं असेल, परंतु प्रभूच्या दूताचं मार्गदर्शन त्याला त्या ठिकाणी होतं आणि त्याने ठाम ठरवलेलं आहे की मी तिचा स्वीकार करणार. आणि वचन 24 मध्ये तुम्ही जर गेला, मत्तई 1:24, तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. भिवू नका, तर देवाच्या योजनेचा स्वीकार तुम्ही करा. जर तुम्हाला खात्री आहे हे देवाकडून आहे, जर तुम्हाला खात्री आहे की देव मला हे करण्यास सांगत आहे, तर तुम्हाला ती योजना स्वीकारलीच पाहिजे, कारण त्याच्याकडून त्याचं मोठ्या प्रमाणात गौरव साधला जाणार आहे. प्रियांनो,
त्याने ते स्वीकारलेलं आहे, मरियेचा त्याने स्वीकार केलेला आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी जो महत्वाचा असा तारणार आहे त्या ठिकाणी ह्या जगामध्ये तो आलेला आहे प्रिया. त्याचा स्वीकार फार महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून भिवू नका. तर देवाच्या ज्या योजना तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहेत, कदाचित त्या तुम्हाला वेगळ्या वाटत असतील, कदाचित तुम्हाला अजूनही प्रश्नचिन्ह असतील की कशा रीतीने मी ते स्वीकारावं, परंतु जर प्रभू तुम्हाला सांगत आहे तर त्या ठिकाणी, प्रभू जर तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आणि मी ते स्वीकारण्यास सदोदित तयार असलं पाहिजे. आपण पुढे बघणार आहोत की काय काय घडू शकतं जेव्हा आपण भीत नाही आणि देवाच्या योजनेचा स्वीकार करतो, तर कशा रीतीने प्रभू आपल्याला त्या ठिकाणी चालवतो. हे झालं योसेफाच्या जीवनाकडे आपण बघितलं. आणखीन दोन, एक समुदाय आहे आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे, तिच्या जीवनाकडे आपण बघणार आहोत. पण पहिली बाब, भिवू नका तर देवाच्या योजनेचा स्वीकार करा. आता प्रभूचा दूतच येईल आणि तुम्हाला स्वप्नातच दर्शन देईल तसा काही विचार करू नका. पण कदाचित त्याचं वचन असेल, प्रभूच्या दूतासारखा एखादा देवाचा सेवक असेल, एखादी व्यक्ती असेल, कधी कधी तुम्ही तिच्याकडून इमॅजिन केलं नसेल, परंतु ती तुमच्यासाठी अशी चुटकी सरशी तुमच्या डोक्यात प्रकाश टाकून जाते प्रियाने. प्रभूकडून हे घडू शकतं. त्याच्या वचनामध्ये जेव्हा आपण रोज आणि रोज बघतो त्या ठिकाणाहून तशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं प्रियाने. एखादं गीत असेल, तुम्ही त्या गीतांच्या शब्दांकडे जर तुमच्या त्या परिस्थितीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, त्या वचनामध्ये, त्या गीतामध्ये देवाच्या लोकांच्या संगतीमधून देखील तुम्हाला त्या ठिकाणी ते मार्गदर्शन मिळू शकतं प्रियानं. म्हणून जागृत असूया. भिवू नका, भिवू नका. त्या परिस्थितीला घाबरून जाऊ नका. तर देवाच्या योजनेचा तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी जी ती योजना आहे ती स्वीकारा आणि ती समजून घ्या. शुअरली तुम्हाला ती समजून घ्यावी लागणार आहे आणि देव त्याचं मार्गदर्शन तुम्हाला पुरवणार आहे. योसेफ कोण आहे आणि त्या कशा रीतीनं त्या ठिकाणी त्याचं जीवन होतं हे सगळं आपल्याला माहिती आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवत नाहीये. परंतु योसेफ ह्या संपूर्ण नाताळाची ही जी गोष्ट आहे किंवा तिचा हा एक प्रमुख भाग त्या ठिकाणी आहे. दुसरीकडे आपण जाणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 29 ते पुढे आपण वचनामध्ये जाणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 29 पासूनची पुढची वचनं आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. कोणीतरी वाचेल का? बरं, पूर्ण वचन आपण वाचणार नाही, परंतु कोणीतरी माझ्यासाठी लूक 1:29 ते 29, 30, 32 पर्यंत वाचा कृपा करून. हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझी तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रात प्रगटीकरण होण्यासाठी तुझे व तुझ्या इतर लोकांचे वैभव असे आहे. 30 वचन मोठ्याने वाचू शकतो कोणीतरी? लूक 1:30. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. 31 की 2:30. सॉरी, लूक 1:30. ते सर्व राष्ट्रासमक्ष, सॉरी माझं कुठंतरी हे झालं, परंतु वचनामध्ये लूक, मला माफ करा. बरं, आपण पुढे जाऊया. माझं हे पण काम नाही करत, त्याच्यासाठी मला माफ करा. परंतु हा भाग जो आहे मी तुम्हाला त्या स्टोरीमध्ये नेते. हे मरियेविषयीचं लिहिलेलं आहे, जिथं मरियेला दूत दर्शन देत आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मरिये भिवू नको. त्या ठिकाणी तिला असं म्हणण्यात आलंय की मरिये भिवू नको. तिथं देखील त्या ठिकाणी तिला सांगण्यात आलं की तू भिवू नको. तिची परिस्थिती देखील आपण समजून घेऊया. तरुण स्त्री त्या ठिकाणी आहे, जी त्या ठिकाणी योसेफाशी वागदत्त अशी आपल्याला दिसून येते. अजून त्यांचं लग्न झालेलं नाही, परंतु ती विचार करत आहेत एक दुसऱ्यांविषयी. आणि अचानक त्या ठिकाणी हा प्रसंग तिच्या समोर येतो आणि तिला त्या ठिकाणी सांगण्यात येतं की असं काहीतरी तुझ्या संगती घडणार आहे.
जे कदाचित खूप कठीण आहे, परंतु तिला सांगण्यात येतं की तू पवित्र आत्म्याद्वारे त्या ठिकाणी गर्भवती होणार आहेस आणि या जगाचा जो काही तारणारा आहे तो तुझ्या पोटी त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते कठीण होतं, परंतु त्या ठिकाणी त्या परिस्थितीला ह्या स्त्रीने स्वीकारलेलं आहे, कारण तिला देखील त्या ठिकाणी देवाच्या दूतांनी सांगितलेलं आहे की भिऊ नको. तर जे तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे त्या ठिकाणी तू त्याचा स्वीकार कर. आणि त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याची कृपा तिच्यावर आहे. 31 बरोबर, लूक 31. पुन्हा वाचूया दादा, प्लीज वाचता. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. मरिये भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. कठीण परिस्थिती आहे, वैयक्तिक दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, जगाच्या दृष्टिकोनातून, वैज्ञानिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, सायंटिफिक दृष्ट्या ते पण कठीण आहे समजून घेण्यासाठी. परंतु त्या ठिकाणी तिला सांगण्यात आलेलं आहे भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर आहे. प्रियांनो, भिऊ नका, कारण त्याची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. घाबरून जाण्याची गरज नाही, भिण्याची गरज नाही, कारण तो खुद्द जो तुमचा आणि माझा तारणार आहे त्याची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. जेव्हा जर आपल्याला कोणी सांगितलं की या मागच्या वर्षाचा विचार करा आणि कसं देवबापाने तुम्हाला चालतं, मी तुम्हाला सांगते, आनंदाच्या क्षणांपेक्षा आपण निराशेचे क्षण जास्त आपल्या डोळ्यासमोर येतील. परंतु विसरू नका की त्या निराशेच्या क्षणामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या संगती, तुमचा तारणारा, तुमचा पिता, तुमचा स्वर्गीय देव, त्याच्या आत्म्याचं मार्गदर्शन हे तुमच्या संगती होतं. आणि इतकंच केवळ नाही तर आशेच्या क्षणांमध्ये देखील तो तुमच्या संगती खुद्द त्या ठिकाणी होता. प्रिया, त्याने तुम्हाला त्या परिस्थितींमधून तारलेला आहे, त्याने तुम्हाला त्या सर्व बाबींमधून चालवलेलं आहे. जसं मरियेला त्याने त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढलं, तसंच त्याने तुम्हाला आणि मला देखील तो सुखरूप बाहेर काढतो. आणि त्याची कृपा वारंवार 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 तो तुम्हाला आणि मला अनुभव देतो. प्रियानं, म्हणून भिऊ नका, तर त्याची कृपा अनुभवत राहा, अनुभवत राहा आपल्या जीवनामध्ये, जशी मरियेने त्या ठिकाणी अनुभवलेली आहे. प्रियानं, देवाची स्तुती करूया. हे पात्र त्या ठिकाणी घडून गेलेले आहेत, ते जीवन त्या ठिकाणी होऊन गेलेलं आहे, ती गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी न भिण्याचा संदेश अजूनही कायम आहे आणि सतत कायम राहणार आहे. कारण ह्या योसेफ आणि मरिया ह्या दोघांनी प्रभूच्या योजनेचा स्वीकार केलेला आहे आणि न भिण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रिय, भिवू नका, कारण भिवू नका, तर त्याची कृपा अनुभवा आपल्या जीवनामध्ये रोज आणि रोज आणि रोज ती अनुभव. कदाचित तुम्हाला खालीवर वाटेल, असं वाटेल की मी कसं कसं काय करू, कसं कसं होईल, कसं काय करू. परंतु प्रियांनो, त्या ठिकाणी देव तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जसं योसेफाला त्याने मार्गदर्शन केलं आणि न भिण्याचा त्या ठिकाणी त्याला सांगितलेलं आहे, मरियेला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिला देखील सांगितलं की भिवू नको, कारण त्याची कृपा तुझ्यावर आहे, त्याची कृपा. आणि तीच कृपा आजही तुमच्या आणि माझ्या संगती देखील आहे आणि असणार आहे. तर भिवू नका, त्याची कृपा अनुभवा. तिसरीकडे आपण जाणार आहोत, तिसऱ्या गोष्टींकडे. आणि लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 9 ते 12 ही वचनं आपण वाचूयात. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 9 ते 12 वाचेल कोणी? तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकात होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगते. ती ही की तुमच्यासाठी आज सानाच्या गावात, दाविदाच्या गावात आले तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला ही की कारण त्याने गोंगाळलेले व गव्हाणी ठेवलेले असे बालक तुम्हाला आढळले.
इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, पृथ्वीवरती देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास 12 पर्यंतच आपण वाचणार आहोत। या ठिकाणी आपण आता एक समुदाय बघत आहोत। आपण योसेफाकडे बघितलेलं आहे, इंडिव्हिज्युअली एक वैयक्तिक एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे जिला प्रभूने दर्शन दिलेलं आहे। मरियेकडे जर आपण बघितलं तर तिच्या संती तो वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी दूताने तिला सांगितलेलं आहे भिवू नको। पण आता आपण समुदायाकडे जाणार आहोत। हा समुदाय आहे, मेंढपाळ त्या ठिकाणी आहे आणि वचन जर पाहिलं तर तो प्रकाश पाहूनच ते भ्यालेले आहेत। त्या ठिकाणी असा मोठा प्रकाश पडला, विचार करा, मोठा प्रकाश पडला। आज अचानक अंधारात जाताना जर भस्कन तुमच्या तोंडावर कोणते असं लाईट मारलं तर कसं वाटतं आपल्याला? तसं काहीतरी त्यांचं झालं असेल। त्या ठिकाणी ते बाहेर आहेत, त्या ठिकाणी ते रक्षण करत आहेत त्यांच्या मेंढरांचं, बसलेले आहेत, थंडीचे दिवस आहेत आणि एक मोठा प्रकाश त्या ठिकाणी आहे। पण त्या प्रकाशामुळे ते भयभीत झालेले आहेत। परंतु त्या ठिकाणी त्यांना देखील काय सांगण्यात आलेलं आहे? भिवू नका। आपण म्हणू शकतो का ते वचन? संडे स्कूल मध्ये आपण जेव्हा तयारी करतो, नाताळाची तयारी करतो, लेकरांना आपण सांगतो नाही का हे वचन? त्या ठिकाणी कोण कोण चालू करेल? प्रयत्न करूयात बरं आपण। भिवू नका कारण जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता सांगण्यास मी तुम्हाला त्या ठिकाणी ती सुवार्ता सांगण्यास आलेलो आहे प्रिया, असं तो दूत त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे। भिवू नका कारण जो मोठा आनंद आहे तो ऑलरेडी आपल्यासाठी त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते आनंद आपण दरवर्षी ह्या दिवसांमध्ये साजरा करतो, परंतु त्या ठिकाणी तो आपल्यासाठी मोकळा करण्यात आलेला आहे। आणि त्या समुदायाला त्या ठिकाणी ही पहिली बातमी, ही चांगली वार्ता, चांगली शुभ वार्ता, आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी भेटलेली किंवा त्यांनी ऐकलेली आपल्याला दिसून येते प्रिया। भिवू नका तर त्याची सुवार्ता ग्रहण करून त्या जिवंत देवाकडे धाव घ्या प्रिया। एक समुदाय म्हणून तो प्रकाश पाहून ते भ्यालेले आहेत, परंतु देवाचा दूत त्या ठिकाणी म्हणतो की भिवू नका, मी आनंदाची बातमी तुमच्याकडे घेऊन आलेला आहे। एक चांगली बातमी मी तुमच्या जीवनासाठी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे की तुमच्या आणि माझ्यासाठी जो तारणार आहे त्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे। आणि मेंढपाळ तिथंच आनंद करत राहिलेले आहेत का? नाही। पुढे जर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघितलं आणि वचनामध्ये वाचलं तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही जाऊन त्या बालकाला त्या ठिकाणी पाहणार आहोत। फक्त सुवार्ताच ग्रहण करून ते त्या ठिकाणी थांबलेले नाही, तर त्यांनी पाऊल उचललेलं आहे, न भिण्याचं त्यांनी ठाणलेलं आहे आणि त्यांनी आनंद केलेला आहे। परंतु त्यांनी तिथं पाऊल उचललेलं आहे की आम्ही जाऊन त्या बालकाचं दर्शन घेणार आहोत। भिवू नका, सुवार्ता तुम्हाला आणि मला देखील कळलेली आहे, परंतु रोज आणि रोज तुमच्या आणि माझ्या तारणकर्त्याकडे आपण धाव घेणं फार गरजेचं आहे प्रिया। तिथंच थांबून कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल, प्रार्थना करूयात, परंतु त्याच्या वचनामध्ये जाऊयात, त्याच्याकडे बघूयात, त्याच्याकडे आपली दृष्टी लावूयात, त्याला मागूयात की प्रभू ही माझ्या जीवनातली परिस्थिती आहे, कदाचित खूप मोठं काहीतरी घडत असेल त्याच्याने तुम्ही भिवून जात आहात। जसा तो समुदाय, मेंढपाळांचा समुदाय त्या ठिकाणी तो प्रकाश पाहून भ्याला, तसं काहीतरी घडत असेल ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भीत आहात, परंतु देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे की भिवू नका, तर त्याच्याकडे तुम्ही धाव घ्या। तो आनंद तुम्ही आणि मी खात्रीने म्हणू शकते की आपण तो स्वीकारलेला आहे। ती सुवार्ता तुम्ही आणि मी स्वीकारलेली आहे, ती तुम्ही आणि मी ऐकलेली आहे आणि ऐकत आहोत आपल्या जीवनामध्ये, रोज आणि रोज ती ऐकत आहोत प्रियानो। पण कदाचित त्याच्याकडे धाव घेण्यामध्ये आपण कमी पडत आहोत, त्याच्याकडे आपली दृष्टी लावण्यामध्ये आपण कमी पडत आहोत, म्हणून कधी कधी आपण डगमगतो, परंतु तो आपल्याला सोडत नाही, तो आपल्याला सोडत नाही। आणि त्या मेंढपाळांनी त्या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे। ती सुवार्ता जी आहे,
जी त्यांनी ऐकलेली आहे ती ग्रहण केलेली आहे आणि त्या बालकाकडे जशी त्यांनी धाव घेतली तशीच आपण रोज आणि रोज आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याच्याकडे धाव घेऊया प्रियानो. भिवू नका तर देवाच्या योजनेचा स्वीकार करा. भिवू नका तर त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये सतत अनुभवत राहा प्रियानो. भिवू नका तर ती सुवार्ता ग्रहण करून त्याच्याकडे धाव घ्या. काय होईल? काय होईल जर तुम्ही आणि मी न भीता त्या सैनिकासारखे, त्याच्या सैनिकासारखे, ख्रिस्ताच्या सैनिकासारखे जर पुढे जाणार आहोत तर काय होणार आहे माहित आहे का? मरियेच्या स्तोत्राकडे आपण जाऊया. मला खूप आशीर्वाद भेटला जेव्हा मरियेचं स्तोत्र आपण वाचतो. तिने काय अनुभवलेलं आहे, ती काय बोलत आहे त्या स्तोत्रामध्ये, त्याच्याकडे आपण बघूया. ख्रिस्ताचे सैनिक या नात्याने जेव्हा आपण भीत नाही, त्याच्या योजनेचा स्वीकार करतो, त्याची कृपा अनुभवतो आणि त्याच्याकडे धाव घेतो, तर लूक 1:46 ते 55 ह्या भागामध्ये जे मरियेचं स्तोत्र आहे त्याच्यामध्ये ती विविध गोष्टी तिने ज्या अनुभवलेल्या आहेत किंवा तिच्या निर्माणकर्त्याविषयी जी ती अनुभवत आहे त्याच्याविषयी ती बोलत आहे प्रियानो. वचन 46 मध्ये वाचूयात आपण पटपट. वचन 46, लूक 1:46. कोणीतरी वाचेल का? लूक 1:46. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. नाही, लूक 1:46. माझा जीव प्रभूला थोर मानत आहे. जेव्हा तुम्ही भीत नाही आणि ख्रिस्ताच्या सैनिकासारखे तुम्ही पुढे जाण्याचा निर्णय करता प्रियांनो, त्या ठिकाणी त्याच्या योजनेला स्वीकारता, त्याची कृपा अनुभवता, इतकंच केवळ नाही तर त्याच्याकडे धाव घेता, तुमचा जीव त्या ठिकाणी प्रभूला थोर मानतो आणि मानत राहणार. तो अनुभव त्याची थोरवी गाण्याचा आणि त्याचं महानपण प्रगट करण्याचा त्या ठिकाणी सतत आणि सतत आणि सतत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवणार. तुमचा जीव त्या ठिकाणी प्रभूला थोर मानत राहणार आहे, त्याला गौरव देत राहणार आहे, त्याला पुढं आणि पुढं त्याला गौरव देण्यासाठी तो जीव सदोदित त्या ठिकाणी त्याला एक उत्कंठा लागेल, उल्हासित तो जीव होईल. जसं मरिया त्या ठिकाणी म्हणते की माझा जीव प्रभूला थोर त्या ठिकाणी मानत आहे. वचन 47 वाचूया. आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासत आहे. आपला आत्मा जो आहे त्या ठिकाणी प्रभूला थोर तर मानतोच, परंतु तो जो तारणारा आहे त्या ठिकाणी तो उल्हास, त्या तारणाऱ्यामुळे आपला आत्मा उल्हासित होत राहण्याचा अनुभव तुम्हाला आणि मला सदोदित मिळत राहणार आहे. मरियेचं स्तोत्र आहे, ती त्या ठिकाणी ते स्तोत्र गात आहे आणि ते आजही आपल्यासाठी फार महत्वाचं अशा रीतीचं ते आहे. त्या तारणाऱ्यामुळे आत्मा उल्हासण्याचा अनुभव रोज आणि रोज तुम्ही आणि मी घेत राहणार आहोत. वचन 48, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. दैन्यावस्थेमध्ये त्याच्या अवलोकनाचा अनुभव तुम्ही आणि मी सतत ख्रिस्ताचे सैनिक या नात्याने घेत राहणार. जेव्हा आपण न भिण्याचं ठाणणार आहोत, त्याच्यामध्ये त्याची योजना स्वीकारणार आहोत, त्याची कृपा अनुभवत राहणार आहोत आणि त्याच्याकडे रोज आणि रोज धाव घेणार आहोत प्रियांनो, तो सतत त्याचं अवलोकन तुम्ही आणि मी आपण मिळवणार आहोत. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्याचा हात असणार आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की दैन्यावस्थेमध्ये त्या ठिकाणी अवलोकन केलं गेलेलं आहे. मरियेच्या दैन्यावस्थेमध्ये देखील कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देवाच्या दूताने तिला मार्गदर्शन केलेलं आहे. न भिण्याचा संदेश तिच्याकडे पोहोचवलेला आहे. अवलोकन, देव तुमचा आणि माझा जो निर्माण करता आहे ते अवलोकन सदोदित तुमच्या लो पॉइंट मध्ये, लो मोमेंट्स मध्ये देव बाप तुम्हाला आणि मला मिळवत देत राहणार आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी मोकळं करणार तो आहे प्रियानो. वचन 49, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत्कृत्य केले आहे. महत्कृत्य केलेली आहेत. आठवा आता मागचं पूर्ण वर्ष आठवा, किती महत्कृत्य देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केलेली आहे. हा, असं काहीतरी मोठं घडण्याचं गोष्ट, कदाचित खूप मोठं काहीतरी घडलं पाहिजे असं नाही. लहान सहान बाबींमध्ये देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी मोकळं केलेलं आहे. दारं उघडलेली आहेत.
असं वाटत होतं की जिकडून खूप मोठं वादळ येईल तिकडूनच शांतता तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे प्रिय. ही महत्कृत्य आहे, ही महत्कृत्य आहे. आपल्या जीवनामध्ये ही महत्कृत्य सदोदित त्या ठिकाणी तो आपल्याला अनुभव देतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये स्थिर आहोत आणि न भिण्याचा निर्णय घेणार आहोत, त्याच्या योजनेला स्वीकारणार आहोत, त्याची कृपा सतत अनुभवत राहणार आहोत आणि सतत त्याच्याकडे आपण धाव घेत राहणार आहोत. प्रियानो, वचन 50 कोणीतरी वाचा. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. कोणावर? त्याचं भय धरणाऱ्यांवर. प्रियाने, त्याचं भय धरून जेव्हा तुम्ही परिस्थितीला न भिण्याचा निर्णय घेता, त्याच्या योजनेला स्वीकारता, त्याची कृपा रोज आणि रोज अनुभवता आणि त्याच्याकडे रोज आणि रोज धाव घेता, तुमच्या पुरताच आशीर्वाद कायम राहत नाही तर तुमच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी त्याची दया अनुभवत राहणार आहे. प्रिया, तुमचा एक पाऊल हा फार महत्वाचा आहे ख्रिस्तांमध्ये. ती दया पिढ्यानपिढ्या तुम्ही आणि मी अनुभवू शकतो जेव्हा न भिण्याचा निर्णय तुम्ही आणि मी घेणार आहोत. प्रियानो, वचन 52. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले. दिनास उंच केलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तो तुम्हाला आणि मला उंच म्हणजे काय? उंची म्हणजे मी फिजिकल उंची, शारीरिक उंची बद्दल बोलत नाही, परंतु ती कदाचित कठीण अशा निराशेमधून जेव्हा आपण आशा काय असते हे समजून घेतो, तो एक उंच होण्याचा अनुभव त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, खूप वेळचा जो आजारपण आहे त्या आजारपणातून बरं होण्याचा जी अनुभव आहे तो उंच होण्याचा अनुभव आहे. प्रियानो, खूप काळ अंधारमय जीवन जगण्यामधून जेव्हा एक प्रकाश ख्रिस्ताचा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतो, तो उंच होण्याचा अनुभव त्या ठिकाणी तो तुम्हाला आणि मला देतो. असे कितीतरी उंच होण्याचे अनुभव असतात, कितीतरी उंच होण्याचे अनुभव त्या ठिकाणी देव तुम्हाला आणि मला देऊ शकतो. परंतु कधी? त्याच्यामध्ये स्थिर राहून, न भिता, त्याच्या योजनेला स्वीकारून, त्याची कृपा अनुभवून जेव्हा तुम्ही आणि मी त्याच्याकडे धाव घेणार आहोत. वचन 53. त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केलेला आहे. विचार करा, मागच्या संपूर्ण वर्षाचा कोणत्या प्रकारची तृप्तता त्याने तुम्हाला आणि मला अनुभवता येऊ दिलेली आहे. कशा प्रकारे त्याने तुम्हाला आणि मला तृप्त केलेलं आहे. रोजचं जेवण तुमच्या पुढे होतं का? अहो, अपेक्षेपेक्षा जास्त होतंय, दिसून येते भरपूर. पण शारीरिकच रित्या फक्त तृप्तता नाही, मानसिक आध्यात्मिकरित्या देखील त्याने तुम्हाला आणि मला तृप्त केलेलं आहे. त्याच्या शांतीने भरून, त्याच्या दयेने भरून त्याने तुम्हाला आणि मला तृप्त केलेला आहे. आणि तो अनुभव सतत आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे किंवा नाही हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. शेवटचं वचन 55 यावेळेस आपण वाचूया. त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले. त्याने, तो जो निर्माण करता देव आहे, मरियातीच्या स्तोत्रामध्ये म्हणते की त्याने आपला सेवक इस्रायल याला अब्राहमाला सहाय्य केले आहे. सहाय्य आठवतात का? त्याच्या सहाय्याचा हात आठवतो? त्याच्या सहाय्याचा हात तुम्हाला आठवतो का? ती मदत आठवते का? आठवतच असेल. या मागच्या संपूर्ण वर्षामध्ये त्याच्या सहाय्याचा हात मी आणि माझ्या कुटुंबाने फार वेगळ्या पद्धतीने अनुभवलेला आहे. त्याच्यामध्ये उंच होणं काय आहे हे आम्ही फार वेगळ्या पद्धतीने अनुभवलेलं आहे. अतिशय निराश असताना असं वाटलं की आता सगळे दरवाजे बंद झालेले आहेत, परंतु दरवाजा उघडणं काय आहे, त्याची तृप्तता काय आहे
हे मी पार्ट साहेबांनी स्पंदन यांनी फार जवळून अनुभवलेलं आहे. स्तुती म्हणून सांगत नाही, परंतु ही एक साक्ष आहे. ही एक साक्ष आहे. फक्त त्याची योजना स्वीकारण्यासाठी तुम्ही आणि मी तयार पाहिजे. त्याची कृपा अनुभवत असणं आणि कशा प्रकारे तो तुम्हाला आणि मला कृपा देत आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी त्याच्याकडे धाव घेणं हे फार महत्वाचं आहे. प्रियांनो, आज या ठिकाणी असताना माझी खूप इच्छा आहे की आपण सर्वजण यावेळेस उभं राहूया आणि गीत गाऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. आणि तो तुमचा महावीर त्या ठिकाणी आहे आणि तो तुम्हाला आणि मला आज नवीनरित्या सांगत आहे. वर्षाच्या या शेवटच्या रविवारी तो सांगत आहे की भिवू नका, तर देवाची योजना जी आहे ती स्वीकारा. भिवू नका तर त्याची कृपा अनुभवा. भिवू नका तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याकडे धाव घ्या. प्रियांनो, जसे योसेफ, मरिया आणि त्या मेंढपाळांनी केलेलं आहे त्याचनुसार तुम्हाला आणि मला करायचं आहे, जेणेकरून प्रभूला आपण थोर मानत राहणार आहोत. त्याच्या आपला ताळणारा जो आहे त्याच्यामुळे आपला आत्मा उल्हासात राहणार आहे. प्रियांनो, आपल्या दैन्यावस्थेमध्ये त्याचं अवलोकन आपण सदोदित अनुभवत राहणार आहोत. त्याची महत्कृत्य तो सदोदित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करत राहणार आहे. उंच तो आपल्याला करणार आहे. तुमच्या आणि माझ्यापर्यंतच त्याची दया त्या ठिकाणी थांबणार नाही, तर ती पिढ्यानपिढ्या पर्यंत त्या ठिकाणी तो आपल्याला अनुभव देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला तो तृप्त करणार आहे आणि त्याचं दैवी सहाय्य जे आहे तो सदोदित आपल्याला अनुभव देत राहणार आहे. प्रियानो, आणि यावेळेस आपण सर्वजण गाऊया, कारण तो तुमचा आणि माझा महावीर आहे आणि तो आज आपल्याला नवीनरित्या नवीन वर्षासाठी असं म्हणू शकतो आपण की तो आपल्याला सांगत आहे, भिवू नका तर माझ्यावर भरोसा ठेवा. भिवू नका तर माझ्याकडे तुम्ही तुमची दृष्टी लावा. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. आणि सैनिकासारखं गाऊयात बरं का. आपण त्याचे सैनिक आहोत म्हणून सैनिकासारखं गाऊया. जरी थंडी आहे मला माहित आहे, परंतु सैनिक बनून त्याचं सैनिक बनून आज नवीनरित्या देवबापाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार. Yes,